सुप्रभात सगळ्यांना. तर मी जात आहे माझ्या न्यूट्रिशन सेंटरवर. तर सकाळी सकाळी जोरीशी मिस्टर जे आहे ते बिझी होते, त्यामुळे आज पायी पायी चालले आहे मी. तर थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे माझा आवाज जो आहे तो बसला आहे आणि मला टॉन्सिसचेही त्रास आहेत. पण हे ब्लॉग मी आधी शूट केलेले, तर व्हॉईस ओव्हरमध्ये माझा आवाज हा असाच येणार आहे, तर प्लीज थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. फक्त व्हॉईस ओव्हरचाच प्रॉब्लेम आहे. सो हाय हॅलो अँड नमस्कार सगळ्यांना. मी रीना माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करते आहे. कालचा ब्लॉग जो आहे तो आज पण कंटिन्यू करत आहे, कारण ब्लॉग खूप छोटा झाला होता. पाहुणे आले होते तर शूट करणंच झालं नाही माझ्याकडून, त्यामुळे आज पण मी हा ब्लॉग कंटिन्यू करते आहे. सो आता मी घरी आले आहे. आज स्वयंपाक करायचा आहे, पण त्याआधी म्हटलं चला काही खाऊया, कारण भूक लागली आहे. तर काय खायचं आहे, तर फ्रूट घरात खूप सारे आहेत, तर फ्रूट खाऊया. मीही खाईल आणि सगळ्यांनाही देईल. माझ्या घरी फ्रूट जेव्हा मी कापते ना तेव्हा सगळे खातात, कोणी कापून स्वतः खात नाही, मलाच द्यायला लागतात कापून, तेव्हा खाल्ली जातात. तर आता काय कापलंय काय नाही तुमच्यासोबत शेअर करते. पपई अशी कापून अशी सालं काढून ठेवली आहेत. आता सगळ्यांनाही मी एका डिशमध्ये देते खायला आणि मीही खाते. तर मी पपई खाऊन लगेच स्वयंपाकाला लागलेली आहे. तर नॉनव्हेज आहे, तर मी मटण शिजण्यासाठी टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मसाला पण माझा रेडी झालेला आहे. तर मी आता लगेच स्वयंपाक करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. त्याची आता ही तिसरी शिट्टी झाली की गॅस बंद करून टाकेल. तर भाजी पण झालेली आहे, सुंदर अशी मटणाची भाजी तयार झालेली आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये भात लावलेला आहे आणि मांडी जे आहेत ते बाहेरून मागवलेले आहेत. तर याच्या पद्धतीने जेवण तयार घे. आता लवकर मी सलाड कट करते आणि जेवायला सगळ्यांना बसवते, कारण वेळ झाला आहे. आता लवकर मी सॅलड कट करते आणि सगळ्यांना जेवण देते, कारण वेळ उशीर झालेला आहे, सगळ्यांना भूक लागलेली आहे. तर चला भेटते मी तुम्हाला जेवत्यावेळी. तर सुंदर असं सॅलड मी कापूनलं आहे. खूप सुंदर कलर्स वाटतात मला या सॅलडचे. आणि आता पटपट मी सगळ्यांसाठी जेवण वाढून देते. सो हे माझं प्लेट आहे, बाकी सगळ्यांना मी जेवण दिलेलं आहे, सगळे जेवण करत आहेत. तर चला या, तुम्ही पण जेवून घ्या माझ्यासोबत. तर संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत आणि आम्ही चाललो आहोत आता प्रोझोन मॉलला. दुपारी जेवण केलं, जेवण केल्यानंतर आम्ही सगळेजण छान झोपलो होतो, कारण रात्री खूप उशिरा झोपलो होतो. पाणी आलेलं होतं, तर पाणी भरण्याला वगैरे खूप उशीर झाला. तर मग आम्ही झोपून घेतलं सगळ्यांनी आणि मग आता उठलो, थोडं फ्रेश झालो, थोडं घरातलं काम आवरलं आणि आता आम्ही निघतो आहोत. सो गाडी समोर लावलेली आहे, त्या कारण आम्ही पायी पायी जात आहोत. भाऊ समोर गेला आहे, इथे परी आणि तिचे पप्पा आहेत, इथे हणी आणि मी आहे. सासूबाई तिथे बसलेले आहेत, त्यांना चाबी देऊन आम्ही समोर जाणार आहोत. तर आम्ही आज जात आहोत प्रोझोन मॉलला, कारण मुलींना केस कट करायचे आहे आणि हेअर कट करायला त्यांना प्रोझोनला खूप आवडतं, कारण तिथे थोडं फिरायलाही मिळतं, थोडंसं खाण्यापिण्याचं एन्जॉयमेंट पण होतं. दोन्ही मुलींचे केस जे आहेत ते जरा दाट आहेत, तर त्याच्यामुळे त्यांना गरमी जास्त होते, म्हणून हेअर कट त्यांना करायचं आहे. तर प्रोझोन मॉलला आम्ही पोचलो आहे. वरती पार्किंग फुल आहे, खाली जाऊया, गाडी पार्क करूया. तर आता पार्किंगमध्ये गाडी लावणार आहोत आम्ही आणि वरती जाणार आहोत. वरची पार्किंग फुल झालेली आहे, याचा अर्थ असा आहे की खूप गर्दी आहे वरती. तो सबसे पहले हम हेयर कट होते हैं वहाँ जा रहे हैं. तो दोनों बेटियों को मैंने हेयर कट के लिए बिठा दिया है. और ये जो भैया है ना, ये काफ़ी अच्छा हेयर कट करते हैं. मैंने पिछली बार उनसे ही करवाया था, एक बार ये भैया से भी करवाया था, बच्चों का ही हेयर कट करवाया था. और फिर मैं भी, मेरा नाना हाँ हाँ करके भैया बहुत फोर्स करते थे, इसलिए मैंने भी अपना लेबल करवा लिया. बस ट्रिमिंग करवाया है यू कट में. ज़्यादा बाल में मुझे लेंथ कम नहीं करनी थी, क्योंकि पहले मेरा बाल जो था ना काफ़ी लंबे और घने भी बाल थे,
तो ये फिर से बढ़ गया है। मैंने काफ़ी शॉर्ट किए थे तो अच्छे बड़े हैं, तो मुझे कट नहीं करना था, उसको बढ़ाना था लेंथ। तो अभी हमारे हेयर कट हो गया है। तो परी अपने पापा को फ़ोन करके बता रही है कि हम ये स्टोर में विज़िट दे रहे हैं, आप कहाँ पे हो, आप वहाँ पे आ जाओ। तो भाई और वो दूसरे स्टोर में थे तो वो हमारे यहाँ आते हैं। फिर बच्चों को कुछ खिलाना था तो हम यहाँ पे आ गए हैं। अभी हस्बैंड जी ऑर्डर करेंगे, बच्चों को पूछ रहे हैं क्या क्या खाना है। तो इस शॉप से वो कुछ ऑर्डर कर देते हैं और फिर आगे हम जाते हैं आगे वाली शॉप पे क्या क्या वैराइटीज़ है वो देखने के लिए, वहाँ से ऑर्डर करने के लिए। तो हनी ने यहाँ पे पाव भाजी का कॉम्बो लिया है, तो मैं उसमें से सिर्फ बटर मिल्क लूँगी और भाई जो है फ्रेंच फ्राइज़ खाएगा, क्योंकि भाई को बाहर का खाना जो है वो हज़म होता नहीं है, उसका पेट काफ़ी हल्का है, वो घर का खाना ही खाता है। और हनी परी ने उसके लिए लिया है कुछ चाइनीज़ का कॉम्बो। तो सब अभी पाव भाजी छोड़ देते हैं और तीनों जो है इस चाइनीज़ के कॉम्बो को टूट पड़ते हैं। तो हनी को नूडल्स काफ़ी ज़्यादा पसंद है। हस्बैंड जी भी टेस्ट कर रहे थे और मैं ज़्यादातर एक 1 बाइट लूँगी, क्योंकि मैंने दोपहर में काफ़ी हेवी खाना खाया था, रात में मैं ज़्यादा हेवी खाना खाती नहीं हूँ। तो काफ़ी सारा रश था प्रोजन मॉल में, रोज़ यहाँ लोग इतने आते जाते हैं। तर आत्ता सगळं खाऊन झाल्यानंतर आम्ही आलो आहोत इथे आईस्क्रीम खाण्यासाठी. तर इथे बरेच ऑप्शन होते. या दोघींनी मिल्कशेक घेतला आहे. ही मलाई कुल्फी आहे, मँगो कुल्फी आहे, केसर पिस्ता आहे. तर असे 3 आहेत. सो टेस्ट करूयात आपण थोडंसं. आणि इथेच कुल्फी खाल्ल्यामुळे कदाचित मला सर्दी आणि आवाज माझा खराब झालेला आहे. सो आता इथून पुढे अवॉइड करायचा आहे. तर आमचं इथे खाऊन वगैरे झालेलं आहे, पण मुलींचं बाकी होतं, त्यामुळे आम्ही इथे बसलेलो आहोत. यांचं झालं की निघणार आहोत. हे माझं सगळ्यात आवडीचं शॉप आहे, होमटाऊन, कारण इथे घर सजवण्यासाठी खूप छान छान वस्तू आणि क्वालिटी पण खूप छान मिळते. पण वेळ कमी असल्यामुळे आम्ही तिकडे जात नाही आहोत, कारण मुलींना घेऊन जायचं आहे गेमिंग झोनमध्ये. सो इथे मुली छान एन्जॉय करत आहेत. गेम झोन हे माझ्या मुलींचं इथलं अतिशय प्रिय असं ठिकाण आहे. लहानपणापासून त्यांना या गेम झोनचं खूप अट्रॅक्शन आहे. त्या छोट्या होत्या तेव्हा पण आम्ही त्यांना इथं घेऊन यायचो, तर त्या खूप एन्जॉय करायच्या इथे. तर आम्ही पार्किंगमध्ये न जाता इथे डायरेक्ट बाहेर येऊन बसलेलो आहे. माझे भाऊ आणि हस्बंड जे आहेत ते खाली जाऊन गाडी घेऊन येतात आणि आम्ही आमच्याकडे बसतो आणि घराकडे निघतो आहोत. तर हा आमचा घराकडे जाण्याचा रस्ता आहे. तर आत्ता आलो आहोत आम्ही घर. आम्ही आल्याबरोबर ह्या लगेच परीचं जे आहे ना, हे स्ट्रीट डॉग, स्ट्रीट कॅट जे आहेत त्यांच्यावर जास्त प्रेम आहे. ती त्यांना नेहमी खाण्यापिण्याला टाकते. बाहेर पण तिला कॅट्स किंवा डॉग्स दिसले तर त्यांच्यासाठी ती पाणी ठेवेल, बिस्किट घेऊन त्यांना खायला देईल. आणि हा तर बाहेर गल्लीमध्येच असतो, तर याच्यावर जास्त प्रेम आहे तिचं. आता तो आला आहे मिस्टरांकडे, कारण मिस्टर पण त्याला सारखं खायला वगैरे घालत असतात. तर हे दोघे आले की त्याला जास्त आनंद होतो. सो आम्ही जस्ट घरी आलो आहोत आणि मी माझ्या आरशामध्ये केस बघितले. पहिले लेअर कट होता, आता शॅडो यू कट केला आहे. तो आता लेंथ छान झाली आहे माझ्या केसांची. पूर्वी माझे केस खूप मोठे होते, अगदी पायापर्यंत यायचे एवढे होते, गुडघ्यापर्यंत. पण मग मी खूप छोटे केले होते, त्याची केअर होत नव्हती. तर पण आता परत वाढले आहे. तर आता अजून परत वाढ होते, कारण मला सगळे बोलायचे की एवढे मोठे केस कापले, एवढे मोठे केस कापले. त्याच्यामुळे आता नाही कापत आहे. सो हेलो एवरीवन, तो अभी हम घर पे आ चुके हैं और फिर मैंने जो हेयर कट था अपना वो देख लिया है. तो बाल काफ़ी ख़राब हो चुके थे, इसलिए मैंने भी थोड़ा सा प्लिटन्स निकले, इसलिए बाल ट्रिम करवाए हैं. तो ज़्यादा कुछ नहीं, बस यू कट ही करवाया. पहले मेरा लेयर कट था, तो
बच्चों के बाल काटने थे तो परी को उसका थोड़ा सा कट थोड़ा चेंज करना था, तो उसने उसके हिसाब से करवाया। हनी के बाल बहुत घने हैं और हनी को गर्मी भी काफ़ी ज़्यादा होती है, तो उसके लिए मैंने उसका छोटा ब्लंट कट ही करवा के लिया है। तो ऐसा हमारा हेयर कट था। फिर हम थोड़ा सा घूमे फिरे, प्रोजन मॉल गए थे तो थोड़ा सा विंडो शॉपिंग भी की, घूमे फिरे ज़्यादा, विंडो शॉपिंग की ज़्यादा। वैसे कुछ शॉपिंग की नहीं है क्योंकि टाइम भी नहीं था, लेट भी हो गए थे। फिर शॉपिंग करना तो देखना वगैरह पड़ता है अच्छे से, तो इसीलिए तो बच्चों को थोड़ा गेम खिलाए और फिर इसके बाद में हम घर पे आ गए। वहाँ खाना वहीं पे खाया था, पाव भाजी था, चाइनीज़ नूडल्स वगैरह वो था। दोपहर में काफ़ी हेवी खाना खाया था, नॉन वेज वगैरह। तो मैंने बस जो बटर मिल्क होता है वही पिया है और बच्चों ने थोड़ा खाया है। भाई को वो सब जमता नहीं, उसको रोटी सब्जी चाहिए रहती है, तो वो घर पे आके रोटी सब्जी खाया है। तो ऐसे हमारा आज का पूरा दिन का रूटीन रहा है। कुछ बीच में मेरे ब्लॉग्स नहीं आए थे, तो थोड़े ब्लॉग जो है मेरे ऊपर नीचे आ रहे हैं। और फिर एडिट करना नहीं हुआ या फिर कुछ काम थे तो वो काम में बिजी थी मैं, तो इसीलिए 2-4 दिन मेरे ब्लॉग नहीं थे। लेकिन मैंने कल डाला था, शॉर्ट वीडियो भी डाला है मैंने 2 शॉर्ट वीडियो डाले थे, एक परसों डाला था और एक आज डाला था। तो प्लीज़ ज़्यादा से ज़्यादा शॉर्ट वीडियो को लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा और फॉलो कीजिएगा। तो आज का ये ब्लॉग मैं यही पे एंड कर देती हूँ। तो प्लीज़ ज़्यादा से ज़्यादा लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा और सब्सक्राइब कीजिएगा। तो मिलते हैं कल एक नए से प्यारी सी सुबह के साथ और नए से ब्लॉग के साथ। तब तक के लिए गुड नाइट और नमस्ते।